स्मार्ट मीटरच्या विरोधात आज शिवसेनेच्या वतीने महावितरण कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि इतर जे जे काही प्रश्न आहेत त्यांच्या संदर्भात देखील एक निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे. काय सांगा, आज तुम्ही आंदोलन केलेलं आहे? आज आम्ही आंदोलन केलं. स्मार्ट मीटरची जी सक्ती थोपवण्याचं काम या नगरकरांवर चालू होतं. न विचारता, कोणती परवानगी न घेता, त्याचं मीटर खराब नसलं तरी ते बदलायचा जो एक वेगळ्या पद्धतीने धडपशाही चालू झाली होती, तिला चाप लावण्यासाठी खरं तर शिवसेनेने आज हे आंदोलन केलं. ती यशस्वी झालेलं आहे. याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या खर्चाला या ठिकाणी सामोरं जावं लागत होतं. ज्यांचं बिल 1000 रुपयाचं ते स्मार्ट मीटर लावल्यानंतर 4-4, 5-5 हजार. खरं तर स्मार्ट मीटरच घोटाळा आहे काय, अशा पद्धतीचा एक विषय आता या ठिकाणी पुढे यायला लागलेला आहे. आणि नगरकरांच्या याच्याबद्दल तीव्र रोष आहे. नगरकरांवर कोणतीही सक्ती या एजन्सीने करू नये. याला शासनाचा कोणताही सक्तीचा किंवा कायदा केलेला नाही. हे ऐच्छिक विषय आहे. तर लोकांची जर का स्वतःहून आसन बदलायची तयारी तरच, अन्यथा ही बळजबरी आम्ही सहन करून घेणार नाही. यांच्यावर गुन्हे देखील दाखल करू. काय काही तक्रारी आहे नागरिकांच्या? काय नागरिकांच्या हेच तक्रारी की बाबा जिथं पूर्वी 1000 रुपये बिल यायचं त्यांना 4, 5, 6 हजार रुपये बिल येतं स्मार्ट मीटर. ते नुसतं असं म्हणजे वाराच्या वेगाने पळतं ते स्मार्ट मीटर. त्याच्यासाठी आम्ही आज आंदोलन केलं आणि त्यांनी लेखी दिलेलं आहे की बळजबरी नाहीये. कलम 55 नुसार ही बळजबरी नाहीये. अहिल्यानगरकरांना आमचं आव्हान आहे की या ठिकाणी तुम्ही स्मार्ट मीटरवाले आले की त्यांना उदाहरण द्या. हे पत्र तर आहेच आता, हे साहेबांनी लिहून दिलेले, पण तामिळनाडू सारख्या राज्यांनी जर स्वीकारलं नाहीये स्मार्ट मीटर, आपण का स्वीकारलंय? आमचं आव्हान आहे नगरकरांना की या ठिकाणी आता स्मार्ट मीटर पासून घेऊ नये. जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढच्या काळात तुमचं काय इशारा असेल? या ठिकाणी स्मार्ट मीटरसाठी कुठलीही सक्ती नाही. हे महाराष्ट्र राज्य महावितरणने एका प्रायव्हेट कंपनीला ते मीटर बदलण्याचं काम दिलेलं आहे आणि ते मीटर लावलं की ते कंपनीला पैसे मिळतात आणि MSEBचं जे रेग्युलर जे साधं मीटर आहे त्या मीटरपेक्षा जास्त बिल या स्मार्ट मीटरमुळे येतं. त्याच्यामुळं त्यांनी लेखी दिलेलं आहे की याची कुठलीही सक्ती नाही. ती ऑलरेडी सक्ती नाहीच आहे. परंतु त्या ज्या प्रायव्हेट कंपनीचे कर्मचारी मीटर बदलायला येतात तर ते मीटर बदलायला आल्यानंतर लोकांनी त्यांना यथेच्छ धुलाई करून पाठवावी. त्या ठिकाणी शिवसेना त्या लोकांच्या पाठीमागे उभं राहील. त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल होणार नाही याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आज काय आश्वासन दिलं नेमकं तुम्हाला? लेखी पत्र दिले. लिखीपत्र दिलं ना त्यांनी की प्रीपेड आणि पोस्टपेड हे बंधनकारक नाहीये म्हणून. तर निश्चितच जर मागण्या पूर्ण झाल्या तर पुढच्या काळात शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा जो आहे तो शिवसैनिकांनी दिलेला आहे. कॅमेरा क्रमांक 7 मराठी अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.